तन के अपनी में चमके तू मेरा मेरा। जय शिवराज, जय भीम भावनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे ज्याचं नाव आहे काइनमास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधून शिकवली जाते। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इंस्टाग्रामवरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही डाऊट असेल किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो। आणि जे मी यूज करतो काइनमास्टर ते पण मी इथं अपलोड केलेलं आहे। वरती पोलच्या मेसेजवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइनमास्टरवरती जाऊन तुम्ही काइनमास्टर जे डाउनलोड करू शकता। तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली भावना आणि बहिणींनो जाऊन जॉईन व्हा। तर चला जराही वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16 ही साईज सिलेक्ट करायची मधली फुल स्क्रीन। ठीक आहे, साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इकडे तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं खाली तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल, याच्यावरती ओके करून इकडे ओकेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर करायचं काय, वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे PNG असतील त्या PNG सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी इथनं काही PNG सिलेक्ट करीत आहे, तर तुम्हाला कम से कम 10 ते 12 PNG सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर मी अशा प्रकारे काही PNG सिलेक्ट करीत आहे, बघू शकता। एवढा PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला PNG ॲड झालेली का ते बघायचं आहे। तर बघू शकता ही PNGचा चेहरा जो आहे निम्मा दिसतोय आणि निम्मा दिसत नाही, तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची। आणि इथं बघू शकता डबल मायनसचा ऑप्शन दिसत आहे इक्वलचा, याच्यावरती क्लिक करून याला ऑन करायचं आहे अशा प्रकारे। ठीक आहे, बघू शकता याच्यात पण चेहरा दिसत नाही या PNGमध्ये पण, तर हिला पण असं इकडे सरकून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही PNG ॲड झालेल्या का बघून घ्यायचं आहे पूर्ण PNG। तर पूर्ण PNG आता परफेक्टपणे ॲड झालेली आहे। आता करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं खाली विथ नेटचं ऑप्शन याला इनेबल करायचं आहे, ऑन करायचं आहे। पूर्ण PNGवरती तेच करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे पूर्ण PNGवर या ऑप्शनला ऑन करून घ्यायचं आहे। आणि अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बहिणींनो आणि भावांनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवले जाते, तर नक्की सबस्क्राईब करा। हे झाल्याच्यानंतर करायचं काय, बघू शकता तुम्हाला इथं एक बॉक्स दिसेल दोन्ही PNGच्या मध्ये, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। आणि तुमच्याकडे हा इफेक्ट नसेल डाउनलोड केलेला, ठीक आहे, तर खाली तुम्हाला गेट मोडचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती जाऊन तुम्हाला तो डाउनलोड करावा लागेल। त्यासाठी तुमचा मोबाईलचा डाटा ऑन पाहिजे। ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं ह्या इफेक्टवरती आणि तर स्टेप बाय स्टेप हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे सेकंड नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं, परत सेकंड नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। स्टेप बाय स्टेप जितके पण असेल तितके याच्यावरती आपल्याला स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी सगळ्या PNGवरती लावित आहे बॉक्सवरती फास्ट। तुम्ही पण अशा प्रकारे लावून घ्या, प्रॉब्लेम काय नाही। ठीक आहे, तुम्ही थोडंसं स्लोली पण लावू शकता। 6 झाल्याच्यानंतर परत या पहिल्यापासून सुरुवात करायची, 1 पासून सुरुवात करायची। ठीक आहे, 1 नंबरपासून। तर अशा प्रकारे पूर्ण याच्यावर लागलेलं आहे, बघू शकता। आता करायचं काय, याची जी लेंथ आहे आपल्याला या PNG याच्या थोड्या छोट्या करून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इथपर्यंत पूर्ण PNGची लेंथ आपल्याला पूर्णपणे कमी नाही करायची, थोडीच कमी करायची। ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता पूर्ण PNGची करायची अशा प्रकारे। ठीक आहे, आणि याला काय करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्या, कारण की क्लिअरिटी चांगली आली पाहिजे। ठीक आहे, टेटाची टाईम लागला तर लागू द्या, पण क्लिअरिटी महत्त्वाची आहे। तर इथं तुम्ही खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता। तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं, तुम्ही बॅक येतो। ठीक आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर होम पेजवर आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, 9.16 ही साईड सिलेक्ट करायची आहे। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं वरती मीडियाचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करून बॅकग्राऊंडवरती जाऊन तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता याची जी लेंथ तुम्हाला 20 सेकंदापर्यंत घ्यायची आहे। 20 सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। ठीक आहे,
आणि कैची साईडच्या ऑप्शन देऊन याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, फुल स्क्रीन. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, इकडे तुम्हाला लेअरचं ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करून इथं टेक्स्टमध्ये येऊन जे पण काही तुमचं नाव असेल तर सिम्पली मी माझं नाव लिहितो आहे राहुल. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर याची साईज पूर्णपणे थोडीशी वाढून घ्यायची. याला असं रोटेट करायचं आहे आणि इथं डबल एचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करून पाऊंडमध्ये येऊन इथनं तुम्हाला एक पाऊंड सिलेक्ट करायचा आहे. जो तुम्हाला आवडत असेल तो पाऊंड सिलेक्ट करू शकता. मी इथनं हावाला पाऊंड सिलेक्ट करत आहे. जो पण तुम्हाला ॲड करायचा आहे तो तुम्ही करू शकता. असं काही नाही की मी जो करतो आहे तोच तुम्ही करा. ठीक आहे. जो आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आणि याची लेंथ अजून आपल्याला थोडीशी मोठी करायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडीशी अजून मोठी करून घेऊया. अशा प्रकारे याची लेंथ अशा प्रकारे केल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती जे सॉन्ग आहे ते सगळ्यात पहिलं आपल्याला ऑफ करायचं आहे आणि इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं परत 720 या साईजमध्ये. ठीक आहे, या हाय क्वालिटीमध्ये. तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे, तर मी बॅक येऊन जातो आहे. तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला काइनमास्टरच्या होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16 ही साईज सिलेक्ट करायची. ठीक आहे. साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले जो गर्ल्सचा PNG आपण व्हिडिओ तयार केला होता तो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता. आणि ची जी स्पीड आहे थोडीशी तुम्ही कमी पण करू शकता तुमच्या हिशोबाने, टचच्या हिशोबाने. ठीक आहे. जास्त झाले असेल 30 सेकंदाच्या वरती. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जाऊन मीडियावर जायचं आहे आणि जो तुम्ही व्हिडिओ आत्ता तुमच्या नावाचा व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. कैची साईडच्या ऑप्शन देऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. खाली तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती येऊन तुम्हाला स्क्रीन मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता वरल्या गर्लच्या PNGवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती येऊन याचा थोडीशी चमक हाय करायची, म्हणजे चेहरा जो आहे तुम्हाला मागल्या व्हिडिओचा पूर्णपणे क्लिअरपणे दिसेल. आणि मधली जी लेंथ ती थोडीशी हाय करायची बघू शकता. आणि थर्ड नंबरची तशीच राहून द्यायची. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ. आणि याच्या ॲडजस्टमेंटवरती जाऊन याचा जो शेवटच्या 2 लेअर त्या पूर्णपणे हाय करायच्या आहे. बॅक ओके करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं, खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याला असं रोटेट करून घ्यायचं आहे. बघू शकता. याला थोडंसं हाय करायचं, झूम करायचं आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. बघू शकता. अशा प्रकारे याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन जे पण तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग इथं आता ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी एक सॉन्ग ॲड करीत आहे. तर मी सॉन्ग ॲड केलेलं आहे. आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो लावायचा असेल तर लोगो पण ॲड करू शकता. त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं जो पण तुमचा लोगो आहे तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे आणि त्याला आपल्याला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. याला असं थोडंसं छोटंसं करायचं आहे आणि इथं खाली कोपऱ्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. आणि याची जी लेंथ ते पूर्णपणे शेवटपर्यंत खेचून न्यायची. खेचून नेल्याच्यानंतर आता करायचं काय, जो पण तुमच्या व्हिडिओचा समोरील पार्ट आहे तो पूर्णपणे बेकारचा आहे, तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे इथलं. ठीक आहे. जिथपर्यंत तुमचं सॉन्ग आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे आणि इथनं जे पुढला पार्ट जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे. तर आपल्याला करायचं काय, या टेम्पलेट व्हिडिओवरती एक सॉन्ग आहे ते सगळ्यात पहिलं आपल्याला ऑन करायचं आहे. ठीक आहे. ऑफ करायचं आहे. इथनं जाऊन ते ऑफ करायचं आहे आणि आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.